नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर मी इथं स्वच्छता करत आहे आमच्या पाठीमागच्या शेडची. कारण इथं सगळं साहित्य अगोदर एका घराचं आणून ठेवलेलं, त्यामुळं इथं सगळं पडसर असं झालेलं. भरपूर जागा असूनही इथं फार पसारा पडलेला होता. त्याचं आज उद्या करत ते बरेच दिवस लांबलं, कारण इतरही कामं होती. आणि मग मी ठरवलं थोडं थोडं करून इथलं काढायचं आणि लगेच हातात झाडू घेतला आणि कामाला सुरुवात केली. पण गंमत अशी झाली की माझी जी चूल होती अगोदरची ती सिमेंटची होती, त्यामुळं ह्या चुलीला अगोदरच तडा गेलेला. आणि इथं मी सफाई करताना जरा तिला हलवली तशी तिची बारीक तुकडेच झाली, म्हणजे एकी करून ती पूर्णच मोडली गेली. आता एकच पर्याय तो म्हणजे कुंभार चूल आणणे, किंवा जळण भरपूर आहे. मग ते काय करायचं, त्याचे उपयोगात आणण्यासाठी काहीतरी शक्कल लढवावी लागते. म्हणून मग म्हटलं आपण आता सरळ विटांची चूल मांडायची. तत्पूर्वी बाहेर लाकडं वगैरे तोडलेली होती, तिथला पण पसारा होता बराचसा. मग तिथंही आतला आणि बाहेरचा असा कचरा एकत्र करून मी पेटवून दिला. आणि सगळं लावलेलं अगोदर तुम्हाला माहितीच आहे, हे पाठीमागं शेडला जे लावलेलं होतं हे ग्रीन कवरचं हे असा का हे, तर तो सगळा हे झालेला, म्हणजे वांढराने तोडलेला, ते तुम्हाला मी मागत बोलले. तर ते काम करून झाल्यानंतर म्हटलं आता भांडी आटकून घेऊया, म्हणजे संध्याकाळचा घरातलं झाडू वगैरे मारून होतो. घर पहिलं स्वच्छ करायचं, त्यानंतर राहिलेली पाठीमागची कामं अजून थोडी होती शिल्लक. त्यानुसार मी पटापट आपल्या नेहमीच्या प्रॅक्टिसप्रमाणे भांडी वगैरे घासून घेतली. आणि आता जायचं परत पाठीमागचं थोडं काम राहिलेलं. तर ते मगाशी पेटवून दिलं त्याच्यापेक्षाही अजून मागं बऱ्यापैकी कचरा होता, तो काढला, तो पेटवून दिला, व्यवस्थित तिथली सफाई केली. इथं जरा लक्ष ठेवायला लागतं, कारण पाण्याचे पाईपा वगैरे असतात, ते पेटवून चालणार नसते. ते थोडी प्रिकॉशन घेऊन हे सफाई करायला लागते. आता या जून झालेल्या मला मेथीच्या भाजीच्या शेंगा काढायच्या होत्या, पण तिथं पाणी असल्यामुळं त्या काही सुकत नव्हत्या. पण मी सोलून बघितलं तर त्याच्यात बी बऱ्यापैकी जून झालेली. म्हटलं उपडून टाकायची आणि इथं परत दुसरी भाजी करायची. तर या सगळ्या उन्हात आता लावून टाकायच्या या शेंगा, म्हणजे त्या सुकल्या की परत एकदा पेरता येतील. तेच बी मला हवं असल्यामुळं मी थोडासा त्रास घ्यायचा आणि म्हटलं करायचं. पण आजूबाजूला कोथिंबिरीच्या भरपूर अशी पानं पडलेली, ती पण थोडीशी काढली, थोडंसं तण काढलं, पुढचं असणारं पेटवून दिलं आणि पाठीमागचंही कचरा पेटवून दिला. म्हटलं नवीन वर्षावर हे काम नको शिल्लक ठेवायला, म्हणून मी झटपट असा हात हलवत तिथली कामं बऱ्यापैकी उरकून घेतली. आता घरात आले तर घरात परत तेच काम आपलं राहणार मागं शेतातलं, म्हणून ते पूर्ण केलं. त्यानंतर मी एंट्री घेतली घरात. तर घरात आमच्या मनात एक गोष्ट होती, ती म्हणजे आवळे. ते मिळतच नव्हते बरेच दिवस, पण आज आमच्या सरांनी आवळे आणले. ते पाहून आम्हाला खूप आनंद झाला. आता याचा ज्यूस वगैरे करून पिता येईल असा आम्ही हिशोब मांडत बाकीची भाजी ठेवली. आणि सोलायला घेतले ते म्हणजे डाळिंब सोलून ठेवले की सकाळच्या नाश्त्याला देताना फळं कट करून देता येतात, परंतु डाळिंबाचं काम काही उरकत नाही. म्हणून मग डाळिंब सोलायला घेतले आणि पटापट दोघींनी डाळिंब सोलण्याचा कार्यक्रम पार पाडला. थोडीशी जास्त होती, निम्मी अर्धी सोलून ठेवायची, म्हटलं निम्मी अर्धी तशीच ठेवायची, परत फ्रीजमध्ये ठेवून दिली.